नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहता एबीपी माझा आणि आता बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75वा वाढदिवस आहे। यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज्यातही भाजपकडून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आज मध्य प्रदेश दौऱ्यावर असून स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि 8वा राष्ट्रीय पोषण महिना या महिलांसाठी असणाऱ्या योजनांसह अन्य विकास कामांचं लोकार्पण सुद्धा ते करणार आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले। राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतींअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्या उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात येणार आहेत। पुण्यात आज संध्याकाळी ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलंय। खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 1000 ड्रोन्सनं आकाश उजळणार आहे। अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच ड्रोन शो होणार आहे। मुंबईतील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त नवा भारत सांस्कृतिक महासत्ता या विषयावरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील सीएसएमटी स्थानक, चर्चगेट स्थानक, मुंबई सेंट्रल स्थानकासह अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणी मेगा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। शायना एनसी यांच्याकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या शिबिरांना भेट देणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसावर बोलताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस असल्याची जळजळीत टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे। देशात अघोषित आणीबाणी असल्याचंही प्रणिती शिंदेंनी म्हटलं। नहीं, ये हमारे लिए ब्लैक डे है क्योंकि आज हमारे देश में अघोषित इमरजेंसी चल रही है, अनडिक्लेयर्ड इमरजेंसी चल रही है। ऑपोजिशन को बोला नहीं दे रहे हैं। वोट चोरी वहां पे हो रही है। प्रेस के सारे जो राइट्स है वो खींचे गए हैं। मोदींचा वाढदिवस काळा दिवस नसून काँग्रेसच्या डोळ्यात आजारपणाची आलेली लक्षणं आहेत। खासदार प्रणिती शिंदेंच्या टीकेला भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं। गांधी परिवार आणि राहुल गांधींना आवडावं म्हणून काहीही विधानं करणं तुम्हाला लखलाभ अशी टीकाही त्यांनी केली आहे। तर काळा दिवस आठवायचा असल्यास आणीबाणीचा दिवस आठवा असंही राम कदम यांनी म्हटलं। काळा दिवस जर तुम्हाला आठवायचा असेल तर आणीबाणीचे दिवस आठवा। कशाला काळा दिवस म्हणता? हा काळा दिवस नाहीये, ही काँग्रेसच्या डोळ्यामध्ये आलेली ही आजारपणाची लक्षणं आहेत। त्यांना चांगलंही काळं दिसतं। राहुल गांधी आणि काँग्रेसची कारकीर्द काळवंडलेली असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते नवनाथ मन यांनी प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर देताना केली आहे। तर मोदीजींचा वाढदिवस काळा नाही तर सुवर्ण दिन असल्याचंही नवनाथ मन यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस काळा दिवस नाही, तो या देशामधला सुवर्ण दिवस आहे। या लोकशाहीच्या गौरवाचा दिवस आहे। प्रणितीताई, अशा पद्धतीनं टीका करताना थोडंसं तरी भान ठेवलं पाहिजे की आपण खासदार आहोत। काळा दिवस तुमचा वाढदिवस असेल। काळवंडलेली कारकीर्द ही काँग्रेसची होती। काळवंडलेलं नेतृत्व हे राहुल गांधींचं नेतृत्व आहे। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हणणं ही तुमची राजकीय संस्कृती आणि हतबलता दर्शवते। हा लोकशाहीचा घोर अपमान असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रणिती शिंदेंवर टीका करताना म्हटलंय।
मोदी हे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जातात. तुम्ही आदरणीय मोदी यांचा अपमान करून आपल्या वडिलांचा म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या संस्कारांचा अपमान केल्याची टीकाही बावनकुळेंनी प्रणिती शिंदेंवर केली आहे. घोटाळेबाजांचं सरकार 2014 आधी होतं. 2014 नंतर परिवर्तन आणि विकासाचे दिवस आले. त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखतंय असं प्रत्युत्तर प्रणिती शिंदेंच्या मोदींवरील टीकेला एकनाथ शिंदेंनी दिलंय. ये कहूंगा 2014 के पहले का काल देखिए, वो पूरे काले दिन थे. 2014 के बाद हम देखते 11 साल में ये परिवर्तन के दिन है. विकसित भारत 2047 का नारा उन्होंने दिया है. इसलिए तो कांग्रेस लोगों के पेट में दर्द हो रहा है. राज्यावर आलेलं कर्ज कोण फेडणार, कधी फेडणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कर्ज काढून रस्त्याची कामं, पुलाची कामं केली जात असतील तर हा विकास नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. तर रस्ते पुलांची कामं करत असाल तर तो विकास नाही असंही त्यांनी म्हटलंय. सरकार कर्ज काढून कारभार करत असून राज्यातील प्रत्येक नागरिकावर हे कर्ज येत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. जेव्हा राज्यावरती एक कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती एक कर्ज येतं. हे कसं फेडणार, कोण फेडणार, कधी फेडणार? हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं, पुलांची कामं, धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास मानायला तयार नाही. देवाभाऊ जाहिरातीवरूनही उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले. एका व्यक्तीवर कोट्यवधी रुपये उधळण्याऐवजी ते आमच्या शेतकऱ्यांवर का उधळले नाहीत असा सवाल त्यांनी केला. तर इतर कामांवर उधळण्यासाठी सरकारकडे कोट्यवधी आहेत, मग शेतकऱ्यांसाठी का नाहीत असं देखील त्यांनी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची की करोडो रुपये, म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याचे होर्डिंग आहेत. हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं. पंतप्रधान मोदी आपले दुश्मन नाहीत, मात्र ते ज्या प्रकारे शिवसेना तोडत आहेत ते मान्य नाही. तरीही त्यांना शुभेच्छा देतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते. पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाहीत, ते मला मानत असतील. मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील टीकेवर भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेना संपवायचं काम उद्धव ठाकरेंनी ऑक्टोबर 2019 मध्ये सुरू केलं. त्यात संजय राऊत हे रोज शिवसेना संपवतायत असं प्रत्युत्तर मुनगंटीवारांनी ठाकरेंना दिलंय. तसं शिवसेना संपली नाही, एकनाथ शिंदेंकडे शिफ्ट केली असा हल्लाबोलही त्यांनी ठाकरेंवर केला. आदरणीय संजय राऊत साहेब रोज हे संपवायचीच आहे असं स्वतःला पटवून देत राहतात. कोण संपवणार आहे शिवसेना? अरे जी कार्यकर्त्यांची शिवसेना होती ती कोणीच संपवू शकत नाही. ती शिवसेना जी कार्यकर्त्यांची स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे ती आता मात्र शिफ्ट झाली, मान्य एकनाथ शिंदेची झाली, एवढाच फरक आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर रंगणाऱ्या ठाकरे विरुद्ध भाजप सामन्याची झलक बघायला मिळाली. कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन कफन चोरांनी मुंबईकरांना मारलं अशी विखारी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर केली आहे. मुंबईतील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. तसंच बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजल्याचं सांगत त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधलाय. त्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं, त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला? माझा आम मुंबईकर हा पटापटा पटापटा त्या ठिकाणी मेला. गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांचा फोन आल्यानं महापौर पदावरचा दावा सोडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर हा त्यावेळी बसायची वेळ आली होती. पण मला आजही आठवतं
की मला फोन आला, एकनाथराव शिंदेजी जे आता आपले सहकारी आहेत आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला आणि ते म्हणाले, देवेंद्रजी आमची तुम्हाला विनंती आहे, आपली महायुती आहे, ठीक आहे तुमचा महापौर बनू शकतो, पण इतकी वर्ष आमचा महापौर बनतोय, उद्धवजींची इच्छा आहे आपला महापौर झाला पाहिजे. उद्धवजी खूप नर्वस झाले आहेत, ते खूप नाराज झाले आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर एक गाणं म्हणावं वाटलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार नेही लूट लिया घर यार का. भाजपच्या मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना अशा प्रकारचा टोला मारलाय. जवळपास एक दोन दिवसाआड शिवसेनेमध्ये प्रवेश होतातच आहे, पण प्रत्येक वेळेला आम्ही याला धक्का त्याला धक्का अशी काही जाहिरातबाजी करत नाही. ही सगळी जी मंडळी आली, आज प्रवेश ज्यांनी घेतला, शिवसेनेमध्ये मिळत असलेलं प्रेम पाहिलं, इतरही काही त्यांना ऑफर होत्या. आता या काय ऑफर कशा असतात ह्या तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, पण त्या सगळ्या आमिषाला पाठ दाखवून शिवसेनेकडे त्या आज आलेले आहेत. रोज काही ना काहीतरी रोज लोक येत आहेत, शिवसेनेची ताकदी वाढते. आपल्या हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला, म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला, उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला. आपण तर मन मोठं दाखवलं, आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं, ते आपण केलं. पण 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. पण काही हरकत नाही, आपल्याला माहिती आहे आपण रडणारे नाही आहोत, लढणारे आहोत, लढणारे. तर पत्रकारांनी लिहून घ्या, हवं तर रेकॉर्ड करून ठेवा, येत्या निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा भगवा लागणार, अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात. काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही. कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेतायत तरी. तर पत्रकारांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. यावर रोहित पवारांनी हा मुख्यमंत्री देवाभाऊंनी बीएमसी निवडणुकीतील विजयाचा दाखवलेला नेक्स्ट लेव्हलचा कॉन्फिडन्स, मतदार यादी, ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय येणार नाही, अशी एक्सपोज करत टीका केली आहे. मुंबईतील शिवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांची नरिमन पॉइंट येथील महिला आर्थिक विकास महामंडळ सभागृहात विशेष बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळ्या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखल्याचंही सांगण्यात येत आहे. तसंच निवडणुका तोंडावर असल्यानं कामाला लागण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदेंनी दिल्या. यावेळी राहुल शेवाळे, निलेश राणे, शीतल म्हात्रे, सचिव राम रेपाळेंसह अन्य माजी नगरसेवक उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे हे मनसेचे नेते आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्तांची भेट घेतील. आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयुक्तालयात जात मनसेचे हे नेते आयुक्तांची भेट घेत चर्चा करणार आहेत. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे. मुंबईतील कबूतरखान्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नव्या वर्षातच होणार आहेत. 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत.
तसंच यापुढे मुदतवाढ मिळणार नसल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी राज्य सरकारनं मुदतवाढ दिली आहे। या निर्णयामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं कुठलीही निवडणूक ही 31 जानेवारी 2026 रोजी प्रलंबित नसावी असे स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने आज निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज प्रलंबित आहेत त्यांच्या निवडणुका आता राज्य निवडणूक आयोगाला तसेच राज्य शासनाला 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्याच लागतील। आणि या घडामोडींसोबत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा।